नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं दुसरा मॉड्यूल म्हणजे डीसी जनरेटर, डीसी मोटर, त्याचा तिसरा पार्ट आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. बघा, या आधीचे 34 क्वेश्चन मी आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. आज क्वेश्चन नंबर 35 काय म्हणतो बघा, विच ग्राउलर टेस्ट फॉर आर्मेचर इज इलस्ट्रेटेड, म्हणजे आर्मेचर मध्ये कोणती ग्राउलर चाचणी सचित्र केलेली आहे, म्हणजे दिलेल्या या इमेज मध्ये कोणत्या प्रकारची ग्राउलर टेस्ट आपण घेतलेली आहे. सर्वात आधी लक्षात असू द्या की ग्राउलर जो असतो ना तो आपण आर्मेचर टेस्ट करण्यासाठी वापरतो. जो डीसी मशीनचा जो आर्मेचर असतो ना त्याला आर्मेचर मशीनच्या ज्या टेस्ट असतात, आता टेस्ट म्हणजे काय, जसं की ओपन आर्मेचरचा ग्राउलर जर ओपन झाला असेल, ओपन सर्किट टेस्ट किंवा ओपन कॉईल टेस्ट आपण म्हणतो, शॉर्ट कॉईल टेस्ट किंवा ग्राउंड टेस्ट करण्यासाठी आपण ग्राउलर वापरत असतो. ही ग्राउलरची म्हणजे रिअल वाली इमेज आहे. मग आता या इमेज मध्ये बघा देताना काय दिलेलं आहे की याच्यामध्ये जो मीटर लावलेला आपण होल्ट, मिली होल्ट असं याच्यात दिलेलं आहे. आता इमेज मध्ये मला क्लिअर दिसत नाही, मिली होल्ट दिलेलं आहे. मग सर्वात आधी लक्षात असू द्या की मिली होल्ट वाली जी टेस्ट असते ना, आपण ही ओपन कॉईल टेस्ट साठी घेत असतो. त्यात जर आता म्हणजे याचा ऑप्शन तर बरोबर आहे, पण बघा ग्राउलर आता काय सांगितलं, ग्राउंडेड कॉईल टेस्ट. ग्राउंडेड कॉईल टेस्ट केव्हा वापरतो, ज्यावेळेस जर आपला ग्राउलर ग्राउंड झालेला आहे का हे जर चेक करायचं असेल, म्हणजे आपण ते कसं चेक करणार की आपण काय करणार, त्या ग्राउलरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स घेत असतो. मग ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या मीटरमध्ये मेगा ओहम अशी रिडिंग दिसल, तर मेगा ओहमच्या ठिकाणी लक्षात असू द्या की त्या ठिकाणी असं समजून घ्यायचं की आपण ग्राउंडेड कॉईल टेस्ट घेत असतो. मग ऑप्शन नंबर 3 बघा काय म्हणतो, शॉर्ट कॉईल टेस्ट. जर तुम्हाला या इमेजमध्ये जर तुम्हाला इथं एक जी आपली हेक्सॉ असते ना, हेक्सॉ ब्लेड जर का याच्यावरती ठेवलेली दिसली असती, तर त्यावेळेस या इमेज म्हणजे याचं उत्तर आलं असतं शॉर्ट कॉईल टेस्ट. पण आता इथे फक्त काय मी काय सांगितलं, मिली व्होल्ट असं दिलेलं आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर ए, काय येणार, ओपन कॉईल टेस्ट. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतो, विच स्पीड कंट्रोल मेथड इज ऍप्लिकेबल टू ऑब्टेन द बिलो अँड कोणती, बिलो अँड नॉर्मल अबव नॉर्मल स्पीड इन डीसी मोटर. म्हणजे डीसी मोटरमध्ये सामान्यपेक्षा कमी आणि सामान्य गतीपेक्षा जास्त गती जर का तुम्हाला मिळवायची असेल, त्यासाठी कोणती स्पीड कंट्रोल मेथड तुम्ही वापरता. मग पहिली गोष्ट लक्षात राहू द्या की स्पीड कंट्रोलचा फॉर्म्युला N इज इक्वल टू EB/φ. हा आहे आपल्या डीसी मशीन मध्ये किंवा डीसी मोटरमध्ये स्पीडचा फॉर्म्युला किंवा स्पीड कंट्रोल आपण कोणत्या मेथडनं करतो. बघा, जर आपण फ्लक्सला कमी केलं तरी सुद्धा स्पीड कमी होणार, आणि म्हणजे फ्लक्सला कंट्रोल केलं तरी सुद्धा आपली स्पीड कंट्रोल होणार, आणि आपला EB म्हणजे जनरेटेड EMF अर्थातच जे अप्लाइड व्होल्टेज असतं त्या व्होल्टेजला कमी केल्यानंतर सुद्धा काय होणार, तुमची स्पीड कमी किंवा जास्त होणार. पण याच्यामध्ये ड्रॉबॅक काय असतो की एक असते आर्मेचर कंट्रोल मेथड, एक असते फील्ड कंट्रोल मेथड. तर दोन्ही मेथडने का फक्त एका फिक्स स्पीडसाठी वापरतात. म्हणजे जर का जसं तुम्ही बघितलं तर फ्लक्स कंट्रोल मेथडला तुम्ही काय करू शकता, अबव दॅन नॉर्मल स्पीड, अबव दॅन नॉर्मल स्पीड जर तुम्हाला स्पीड कंट्रोल करायची असेल तर तुम्ही फ्लक्स कंट्रोल मेथड किंवा ज्याला फील्ड विकनिंग मेथड वगैरे म्हणतो किंवा फील्ड डायव्हर्टर मेथड म्हणतो ती वापरतो. तेच जर का तुम्ही व्होल्टेज जर का कंट्रोल केलं तर व्होल्टेज कंट्रोल केल्यानंतर जी नॉर्मल स्पीड असते ना, नॉर्मल स्पीडपेक्षा कमी स्पीड जर का तुम्हाला अटेंड करायची असेल तर आपण व्होल्टेज कंट्रोल मेथड वापरतो. पण त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं की आपल्याला सामान्य गतीपेक्षा कमी सुद्धा करायची आणि सामान्य गतीपेक्षा जास्त गती सुद्धा जर मिळवायची असेल तर याच्यासाठी आपण वापरत असतो वॉर्ड-लिनार्डो स्पीड कंट्रोल मेथड. म्हणजे याचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर 4, वॉर्ड-लिनार्डो स्पीड कंट्रोल मेथड. मग याच्यामध्ये नेमकं काय असतं बघा, याच्यामध्ये नाही का एक जनरेटर आणि म्हणजे एका बघा, आता ही ज्या मोटरला आपल्याला स्पीड कंट्रोल करायची त्या मोटरला आपण एका डीसी जनरेटरनं चालवतो, आणि त्या डीसी जनरेटरला आपण कशाने फिरवतो, डीसी जनरेटरला सेपरेट एखाद्या दुसऱ्या एसी किंवा डीसी मशीन आपण त्याला फिरू. म्हणजे याच्यामध्ये बघा 2-3 मशीन असणार टोटल, जी आपली इनपुटची जी आपल्या जनरेटरला जी फिरवणार ती एसी किंवा डीसी मशीन, त्याच्यानंतरची काय राहणार, एक जनरेटर आणि एक मोटरचा सेट. म्हणजे याच्यात काय होणार की ज्यावेळेस तुम्ही याची स्पीड कमी केली म्हणजे जनरेटेड व्होल्टेज कमी होणार, आणि जनरेटेड व्होल्टेज कमी झालं की तुमच्या मोटर काय होणार, कमी स्पीडने फिरणार. जर तुम्हाला आपल्या जे मोटर आपण चालवतो त्याची जर का स्पीड वाढवायची असेल तर तुम्ही काय करणार, या एसी मोटरची स्पीड वाढवणार. एसी मोटरची स्पीड वाढल्यामुळे जनरेटेड EMF वाढणार, आणि जनरेटेड EMF वाढला की ऑटोमॅटिकली तुमच्या या मोटरची स्पीड काय होणार, वाढणार. म्हणजेच जर आपल्याला स्पीड कमी किंवा जास्त दोन्ही जर का करायची असेल तर आपण कोणती, वॉर्ड-लिनार्डो स्पीड कंट्रोल मेथड वापरतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार ऑप्शन नंबर डी, वॉर्ड-लिनार्डो स्पीड कंट्रोल मेथड. आता बघा, फील्ड कंट्रोल मेथड असो, आर्मेचर कंट्रोल असो किंवा टॅप फील्ड मेथड असतो, हे फक्त एक तर स्पीडला जास्त करण्यासाठी किंवा नॉर्मल स्पीडपेक्षा कमी स्पीड ठेवण्यासाठी आपण वापरत असतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी. आता 37 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतो, व्हाय द कम्युटेटर आर स्पार्किंग हेवीली. म्हणजे जर तुमचा कम्युटेटर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग का करत आहे. आता बघा, जर तुमच्या कम्युटेटरचे स्पार्क करण्याचे वेगवेगळे रिझन असू शकतात. मग आपण काय करतो, मी तुम्हाला लास्ट टाइम GNA आणि MNA सांगितलं होतं. जर तुमचा बघा ब्रशची पोझिशन नाही का, एक GNA
आणि एक असतो MNA. GNA म्हणजे जॉमेट्रिकली न्यूट्रल ऍक्सिस आणि MNA म्हणजे असतं मॅग्नेटिकली न्यूट्रल ऍक्सिस. आपल्याला ब्रश याच पोझिशनला ठेवावं लागतात. जर समजा चुकीनं लोड वाढल्यानंतर काय होतं की जीएनए फिक्स राहतो, पण MNA ची पोझिशन बदलत असते. मग ही MNA ची पोझिशन जर का बदलली तर या MNA च्या पोझिशनमुळे रिलेटिव्हली ब्रश तर त्याच ठिकाणी राहणार. मग ब्रशची पोझिशन शिफ्ट झाल्यामुळं काय होत असतं, या कम्युटेटरवरती काय होते, हेवीली स्पार्किंग होत असते. मग याचं बरोबर उत्तर काय विचारलं आपलं, स्पार्किंग होण्याचं कारण विचारलं, इनकरेक्ट ब्रश पोझिशन. म्हणजे जर का तुमच्या ब्रशची पोझिशन प्रॉपर जर तुमचा ब्रश GNA किंवा MNA वरती नसेल तरी सुद्धा काय होते, तुमच्या कम्युटेटरमध्ये हेवीली स्पार्किंग होत असते. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 38 काय म्हणतो, व्हॉट द ऍक्शन ऑफ द इंड्यूस EMF इन अ रनिंग DC मोटर. म्हणजे चालू असलेल्या DC मोटरमध्ये निर्माण होणारा EMF हा पुरवठा व्होल्टेजच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो. आता बघा, नॉर्मली आपल्या जनरेटरमध्ये जो EMF जनरेट होतो त्याला आपण EG म्हणतो. EG म्हणजे जनरेटेड EMF, आणि एक जो मोटरमध्ये EMF तयार होतो त्याला आपण बॅक EMF असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, EB म्हणजे बॅक EMF. म्हणजे या बॅक EMFचं कार्य काय असतं माहितीये का, जर जो आपण जेवढं व्होल्टेज आपण मोटरला इनपुटला देतो त्याच्या अपोजिट डायरेक्शन किंवा त्याला अपोज करण्यासाठी जो EMF जनरेट होतो त्याला आपण बॅक EMF म्हणतो. आणि त्याचं काम असतं की काय करणं, अपोज द अप्लाइड व्होल्टेज. म्हणजे जो व्होल्टेज आपण अप्लाय केलेलं आहे त्या व्होल्टेजला अपोज करण्याचं काम कोण करत असतो, आपला बॅक EMF करत असतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच मोटर हॅज कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. म्हणजे खालीलपैकी हा जो कॅरेक्टरिस्टिक कर्व आहे हा कोणत्या मोटरचा आहे. आता बघा, हा कर्व दाखवताना स्पीड आणि टॉर्कचा कर्व दाखवलेला हा जवळपास कॉन्स्टंट आहे. जर का हा एक्झॅक्टली कॉन्स्टंटच्या जवळ असता तर हा म्हटलं असतं पण शंट मोटरचा आहे, कारण शंट मोटरला आपण कॉन्स्टंट स्पीड आणि कॉन्स्टंट टॉर्क साठी वापरतो. तेच जर का सिरीज बघा, इथं मी दाखवलेले तुम्हाला की जर तुमचा कर्व बघा असा जर का नॉर्मली कॉन्स्टंट असता तो आता शंट मोटरचा कर्व असता. जर तो मोटर असा कर्व आकाराचा असता तर त्याला म्हटलं असतं पण तो सिरीज मोटरचा कर्व आहे. जर आता बघा आपला मोटर कसा आहे, एकदम स्लोप मध्ये पण नाही, पण नॉर्मली काय खालच्या दिशेने आहे, म्हणून त्याला आपण कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर जी असते त्याचा तो कर्व आहे. आणि जर तो वरती असता, नॉर्मल पेक्षा जर का वरती असतं त्याला मला असतं डिफरन्शियली कंपाऊंड मोटरचा काय तो कर्व आहे. तर याच्यामुळं याचं उत्तर काय राहणार, ऑप्शन याचं बघा, हा कर्व कोणता याचा आहे, तर हा कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटरचा, म्हणून याचं बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर सी. बघा 40 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ रेजिस्टर कनेक्टेड विथ द होल्डिंग कॉइल इन अ 4 पॉइंट स्टार्टर. म्हणजे 4 पॉइंट स्टार्टर मध्ये कॉइल होल्डिंग सह जोडलेल्या रेजिस्टन्सचा उद्देश काय असतो. आता बघा आपण काय करतो, 4 पॉइंट स्टार्टर मध्ये जी कॉइल असते किंवा त्याला नो होल्ड कॉइल म्हणतो, त्याच्यासोबत जो रेजिस्टन्स जोडतो ना, रेजिस्टन्सचं काय काम असतं. सर्वात आधी लक्षात घ्या की रेजिस्टन्सचं काम असतं की करंटला लिमिट करणं. म्हणजे बघा जो NVC कॉइलच्या सिरीजमध्ये जोडला, याचा अर्थ NVC कॉइल मध्ये जाणारा जो करंट आहे त्या करंटला लिमिट करण्यासाठी आपण काय करत असतो, त्या सोबतचा जो रेजिस्टन्स आहे तो जोडत असतो. म्हणजे याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर ए, लिमिट द करंट इन NVC कॉइल. याच्यानंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 41 काय म्हणतो, वाय द DC सिरीज मोटर फील्ड वाइंडिंग इज वाउंड इन अ थिक वायर. म्हणजे DC सिरीज मोटरची फील्ड वाइंडिंग जाड वायराने का, म्हणजे त्याच्यासाठी जाड वायर का वापरलेला असतो. आता बघा, ही झाली आपल्या सिरीज मोटरची डायग्राम काढू पहिले. आता आपण काय करणार, ज्यावेळेस याला सप्लाय देऊ, मला सांगा जर या वायरचा रेजिस्टन्स जास्त असेल तर आर्मेचरमध्ये जास्त करंट जाणार नाही. मग जर समजा बघा, जर तुमचा वायर थिक असेल ना, थिक म्हणजे जर का जाड असेल तुमचा वायर, तर जाड वायरचा रेजिस्टन्स काय असतो, कमी असतो. आणि जर तुमचा वायर थिन असेल, थिन म्हणजे काय असेल, पातळ असेल, तर तुमच्या वायरचा जो रेजिस्टन्स असतो ना, तो रेजिस्टन्स कसा असतो, जाड वायर असेल रेजिस्टन्स कमी, आणि पातळ वायर असेल तर रेजिस्टन्स कसा असतो, जास्त असतो. मग मला सांगा, जर इथं एकदम पातळवाली वायर जर आपण वापरली तर रेजिस्टन्स जास्त राहणार. मग रेजिस्टन्स जास्त राहणार तर आर्मेचरमध्ये राहणार करंट कमी राहणार. आणि जर आर्मेचरमध्ये करंट कमी झाला तर करंट कमी असल्यामुळे काय होणार, टॉर्क कमी होणार किंवा स्पीड कमी होणार. त्याचसाठी आपण काय करत असतो, जी सिरीज मोटर असते ना, सिरीज मोटरमध्ये जाड वायर वापरतो. मग जाड वायर वापरल्यामुळे होतं काय की रेजिस्टन्स कमी आहे. या बघा, करंटला जाण्यासाठी एकच पाथ आहे. जर रेजिस्टन्स कमी असेल तर मॅक्झिमम करंट आपल्या आर्मेचरमध्ये जाईल, आणि मॅक्झिमम करंट आर्मेचरमध्ये गेल्यामुळे आपल्याला ते काय होईल, मॅक्झिमम टॉर्क आणि मॅक्झिमम स्पीड आपण काय करू शकतो, अटेंड करू शकतो DC मोटरमध्ये. म्हणून सिरीज मोटरचा वायर काय कशासाठी, त्यांनी काय विचारलं, जाड वायर का वापरायचा, टू कॅरी द लोड करंट का, टू कॅरी द लोड करंट म्हणजे जो लोड करंट आहे ना त्याला वाहून नेण्यासाठी, कारण लोड करंटला जाण्यासाठी एकच मार्ग आहे, आणि त्याच्यासाठीच आपण काय करत असतो, त्याचा वायर कसा वापरतो, जाड वापरतो. बघा क्वेश्चन नंबर 42 काय म्हणतो, विच टाइप ऑफ स्पीड कंट्रोल DC सिरीज मोटर. म्हणजे जी इमेज दिलेली ना, त्या इमेजमध्ये कोणत्या प्रकारची स्पीड कंट्रोल मेथड तुम्हाला दिसते. बघा इथं नाही का, दोन्ही ही जी वाइंडिंग जर तुम्ही बघितली असेल, या दोन्ही वाइंडिंग एकमेकांना नाही का पॅरलली कनेक्टेड.
तर या वाइंडिंगला बघा आता दोन्ही एकमेकांना पॅरल कनेक्ट आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो बघा फील्ड पॅरल मेथड, किंवा याला काय म्हणतो फील्ड पॅरल, कारण ह्या दोन्ही पॅरल मध्ये कनेक्टेड आहे म्हणून आपण याला काय म्हणतो फील्ड पॅरल मेथड. जर का तुमची अशी असती आणि इथं जर का रेजिस्टन्स लावला असता, काय लावला असता व्हेरिएबल रेजिस्टन्स, त्याला फील्ड डायव्हर्टर मेथड म्हटलं असतं आपण. पण इथं दोन्ही वाइंडिंग एकमेकांसोबत पॅरलली कनेक्टेड म्हणून याचं करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन नंबर ए, फील्ड पॅरल मेथड किंवा फील्ड समांतर पद्धत आपण या स्पीड कंट्रोल मेथडला म्हणत असतो. बघा याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण नाही का स्पीड कंट्रोल का म्हणजे स्पीड कंट्रोलचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड कंट्रोल रेटेड साठी, रेटेड दॅन अबव्ह दॅन रेटेड किंवा बिलो दॅन रेटेड साठी कोणकोणत्या स्पीड कंट्रोल वापरतो हे आपण बघितलं. आता बघा क्वेश्चन नंबर 43 काय म्हणतो, विच डीसी मोटर यूज टू सुटेबल फॉर शेअरिंग मशीन, म्हणजे जी वर्कशॉपमध्ये जी शेअरिंग मशीन असते ना त्यासाठी कोणत्या प्रकारची डीसी मोटर योग्य आहे. आता शेअरिंग मशीन म्हणजे काय बघा, शीट मेटलच्या वर्कशॉपमध्ये किंवा कोणत्याही फॅक्टरीमध्ये आपल्याला जर का जी शीट असेल, शीटला जर का कट करायचं असेल त्याच्यासाठी आपण शेअरिंग मशीन वापरतो. मग शीटला कट करायचं तर आपल्याला जास्त पॉवर लागेल म्हणजे जास्त टॉर्क लागेल. पण बघा मग एकच मोटर अशी आहे की ज्या मोटरचा टॉर्क जास्त असतो ती म्हणजे सिरीज मोटर. पण सिरीज मोटर काय असते, आपण नो लोडवरती चालू शकत नाही. मग जर अशी मोटर आपल्याला बघावं लागेल की ज्या मोटरचा इनिशियल टॉर्क पण जास्त राहील आणि सोबत सोबत त्याला काय करावं लागेल, आपण नो लोडवरती किंवा नो लोड कंडिशनला सुद्धा आपण काय करू शकतो, चालू शकतो. त्याच्यासाठी एकच मोटर सुटेबल असते ती म्हणजे कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर. मग आता ही मोटर आपण कुठे वापरणार, याच्यासाठी कुठं आपला शेअरिंग मशीन मध्ये आपण वापरणार. मग शंट मोटर कुठे वापरायची रे, शंट मोटर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे, ज्या ठिकाणी कोणती स्पीड लागते तुम्हाला कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही शंट मोटर वापरणार. आणि ज्या ठिकाणी स्टार्टिंग टॉर्क तुम्हाला हाय स्टार्टिंग टॉर्क पाहिजे, कसा पाहिजे, हाय स्टार्टिंग टॉर्क, त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार, आपली सिरीज मोटर वापरणार. म्हणजे इथं बघा सडन लोड जर तुमचा इन्क्रीज होत असेल म्हणजे शॉर्ट ड्युरेशन मध्ये, तर त्याच्यासाठी आपण काय वापरत असतो, कम्युलेटिव्ह कंपाऊंड डीसी मोटर आपण वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 44 काय म्हणतो, वेअर डीसी कंपाऊंड मोटर आर प्रेफर्ड, म्हणजे डीसी कंपाऊंड मोटर कुठे वापरायला पाहिजे. मी आताच सांगितलं तुम्हाला की ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट स्पीड आणि काय हाय स्टार्टिंग टॉर्क पाहिजे, सोबत सोबत कॉन्स्टंट स्पीड पण पाहिजे आणि नो लोडवरती पण मोटर चालली पाहिजे, या ठिकाणी आपण कंपाऊंड मोटर वापरतो. ऑप्शन बघा, कॉन्स्टंट लोड रिक्वायरमेंट, फक्त कॉन्स्टंट लोड रिक्वायरमेंट असेल ना तर आपण याच्यासाठी शंट मोटर वापरतो. काय कॉन्स्टंट स्पीड, कॉन्स्टंट लोड किंवा कॉन्स्टंट स्पीड आपण शंट मोटर वापरतो. हाय स्टार्टिंग टॉर्क असेल तर इथं तुम्ही कोणती वापरणार, सिरीज मोटर वापरणार. कोणती वापरणार, सिरीज. या दोन्हीसाठी तुम्ही शंट वापरणार. आणि काय सांगितलं, कॉन्स्टंट स्पीड अंडर व्हॅरिंग लोड रिक्वायरमेंट, म्हणजे काय होईल, विविध लोड आवश्यकता अंतर्गत स्थिर गती, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड पण पाहिजे पण तुमचा लोड काय होणार आहे, कधी जास्त राहणार कधी कमी राहणार. तर त्या ठिकाणी एकच मोटर सुटेबल आहे ती म्हणजे आपली कोणती असते, कंपाऊंड मोटर. आणि त्यांनी तेच विचारलं कंपाऊंड मोटरचं काय काम आहे, कंपाऊंड मोटर कुठे वापरतात, कॉन्स्टंट स्पीड अंडर द व्हेरिंग लोड रिक्वायरमेंट्स, ऑप्शन नंबर डी. नंतर बघा, व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ स्टार्टर इन डीसी मोटर. सर्वात आधी स्टार्टर आपण कुठे वापरतो की ज्या बघा एखाद्या मोटरला स्टार्ट करण्यासाठी आपण स्टार्टर वापरतो. मग स्टार्टर वापरण्यामागचं मुख्य कारण एक असतं की जो इनिशियल काय होतं म्हणजे का मोटरमध्ये करंट नसतो आणि लोड जरी असला तरी स्टार्टिंगला वाइंडिंग मध्ये 0 करंट प्रेझेंट असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली सप्लाय सोबत कनेक्ट करून जर का तुम्ही मोटरला करंट दिला तर 2 ते 3 पट, किती पट, 2 ते 3 पट जास्त करंट काय करते, इनिशियल करंट म्हणजे मोटर ही स्टार्टिंगला घेते. मग हा जर 2-3 पट मोटरनं करंट जास्त घेतला तर या करंटमुळे म्हणजे का H = I²RT, म्हणजे काय वाढणार, तुमच्या करंटमुळे हीट वाढणार आणि हीट वाढल्यामुळे तुमचे मोटर काय होऊ शकते, जळू शकते. मग याच स्टार्टिंग करंटला लिमिट करण्यासाठी कोणत्याही मोटरमध्ये आपण स्टार्टर वापरत असतो. मग तो सिरीज शंट मोटर असो, सिरीज असो किंवा कोणत्याही प्रकार, एसी असो किंवा डीसी असो. मग तो स्टार्टर आपण इनिशियल करंटला काय करण्यासाठी, लिमिट करण्यासाठी आपण वापरतो. मग आता बघा, पहिली गोष्ट करंटला लिमिट करण्यासाठी वापरतो म्हणजे लिमिट द व्होल्टेज आणि कंट्रोल द मोटर स्पीड, हे दोन ऑप्शन तर कटले. कारण स्पीड कंट्रोल मेथड तर दुसरे आहेत त्याच्यामुळे आपण स्पीड कंट्रोलसाठी स्टार्टर वापरणार नाही. मग आपण फील्ड करंटला लिमिट करतो की आर्मेचर करंटला लिमिट करतो. बघा आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की आपल्याला काय करायचंय, जर शंट मोटर असेल आपली तर आपल्याला आर्मेचर मध्ये जाणारा करंट काय करायचं, लिमिट करायचा. जर आर्मेचर मध्ये जाणारा करंट लिमिट होईल त्याच वेळेस आर्मेचरची वाइंडिंग वाचू शकते. म्हणून आपण आर्मेचर मध्ये जाणाऱ्या करंटला लिमिट करण्यासाठी आपण काय वापरत असतो, स्टार्टर वापरतो. म्हणजे टू लिमिट द फील्ड करंट, टू लिमिट द काय येणार, ऑप्शन नंबर डी, टू लिमिट द आर्मेचर करंट. जर फील्ड मध्ये जाणारा करंट जर का तुम्ही लिमिट केला ना त्याच्यामुळे काय ओव्हरऑल फ्लक्स कमी होईल आणि फ्लक्स कमी झाल्यामुळे वीक मॅग्नेटायझेशन तिथं होणार. त्याच्यामुळे काय होणार की तो म्हणजे याच्या स्टार्टरचं काम ते नाहीच आहे. बघा क्वेश्चन नंबर 46 काय म्हणतो, विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज इन अ टेस्ट द आर्मेचर वाइंडिंग, म्हणजे आर्मेचर वाइंडिंगसाठी काय विचारलं, आर्मेचर वाइंडिंगला टेस्ट करण्यासाठी किंवा आर्मेचर वळण तपासण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपकरण वापरले जाते. मी तुम्हाला आता सांगितलं की आर्मेचर, बघा जर तुमचा आर्मेचर शॉर्ट आहे किंवा आर्मेचर ओपन सर्किट झाला किंवा आर्मेचर जर का ग्राउंड झाला असेल तर हे ओळखण्यासाठी आपण नाही का ग्राउलर नावाचे काय वापरतो, इन्स्ट्रुमेंट वापरतो. हे स्पेशली डिझाईनच केलं असतं की आर्मेचरला काय करण्यासाठी,
चेक करण्यासाठी बघा मी तर सांगितलं होतं याच्यामध्ये काय करतो आपण, याच्यामध्ये ग्राउलर ठेवतो आणि याच्यातून आपण 3 टेस्ट परफॉर्म करू शकतो. एक असते ओपन कॉईल टेस्ट, दुसरी असते शॉर्ट कॉईल टेस्ट आणि तिसरी असते ग्राउंड टेस्ट. मग हा तर झाला ग्राउलर कशासाठी वापरणार आपण, या आर्मेचर चेक करण्यासाठी. मग मेगर कशासाठी वापरणार आहे, मेगर वापरत असतो आपण इन्सुलेशन मेजर करण्यासाठी किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय वापरतो, मेगर वापरतो. ग्राउलर तर मी सांगितलं आर्मेचर साठी वापरणार, आर्मेचर टेस्टसाठी. मल्टीमीटर मल्टीपर्पज साठी वापरणार आणि ओहम मीटर कशासाठी वापरणार, फक्त आणि फक्त जे रेजिस्टन्स असतो रेजिस्टन्स मोजण्यासाठी काय वापरणार आपण, ओहम मीटर वापरणार. मग मल्टीमीटरचं काम आहे, मल्टीमीटरनं आपण करंट मोजू शकतो, मल्टीमीटरनं व्होल्टेज मोजतो. म्हणजे जर मल्टिपल गोष्टी जर तुम्हाला एकाच मीटरनं मोजायचे असतील तर आपण मल्टीमीटर वापरतो. आता याच्यात विचारलं आर्मेचर वाइंडिंग मेजर, म्हणजे आर्मेचर वाइंडिंग आपल्याला काय करायची, चेक करायची, तर त्याच्यासाठी आपण काय वापरत असतो, ग्राउलर वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हाय द होल्डिंग कॉईल इन अ 3 पॉइंट स्टार्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ शंट फील्ड. बघा या आधीच्या जे मॉड्यूल आहे ना, या सेम प्रकारचा प्रश्न एक आधीच्या मॉड्यूलमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की होल्डिंग कॉईल जी असते ना ती स्टार्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ शंट फील्ड, म्हणजे जी शंट वाइंडिंग, म्हणजे जी आपला शंट फील्ड वाइंडिंग असते ना, त्या शंट फील्ड वाइंडिंगच्या सोबत आपण सिरीज होल्डिंग कॉईल का कनेक्ट करतो. आता बघा जर आपण इथं शंट जनरेटरचे डायग्राम काढू पहिले. आता ही कंडिशन मी बागा एक्सप्लेन केली. बघा जर समजा आर्मेचर करंट, बघा इथं आर्मेचर आपण याला सप्लाय दिला, सप्लाय दिल्यानंतर आता काही सप्लाय कुठून जाणार, आपला फील्ड वाइंडिंग मधून जाणार आणि काही सप्लाय आर्मेचर मधून जाणार. पण समजा भविष्यात काय झालं की आपली जी आर्मेचर वाइंडिंग आहे ना, सॉरी फील्ड वाइंडिंग किंवा आपली शंट वाइंडिंग म्हणून जर ही ओपन झाली तर बघा सगळ्याच्या सगळ्या सप्लाय कुठून, जर ओपन झाली समजा इथं, तर मॅक्झिमम सप्लाय कुठून जाणार आहे, आपला आर्मेचर मधून जाणार. आणि हा सगळा सप्लाय आर्मेचर मधून गेल्यामुळे काय होतं की आर्मेचर कॉर्नर एकदम हाय स्पीडनं फिरायला लागणार आणि याच हाय स्पीडनं तो फिरू नये म्हणून आपण काय करतो, जो सप्लाय देतो ना कॉईलला तो या एनव्हीसी मधून फील्ड वाइंडिंगला सप्लाय देत असतो. म्हणजे जेणेकरून समजा भविष्यात ही फील्ड वाइंडिंग जर ओपन झाली तर डायरेक्ट काय होणार, आपला सप्लाय कट होणार आणि मोटर काय होणार नाही, हाय स्पीडनं फिरणार नाही. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय राहणार की आपल्याला काय, मोटरला टू प्रोटेक्ट द मोटर फ्रॉम हाय स्पीड, म्हणजे हाय स्पीड पासून मोटरला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, म्हणजे शंट फील्ड मध्ये ही जी एनव्हीसी कॉईल आहे ना, एनव्हीसी कॉईलला आपण फील्ड वाइंडिंग सोबत कनेक्ट करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द बेस्ट मेथड टू चेंज द DOR ऑफ अ कंपाऊंड मोटर विदाउट चेंजिंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता DOR म्हणजे काय, DOR म्हणजे सर्वात पहिले लक्षात राहू द्या की DOR म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन, डायरेक्शन ऑफ रोटेशन. मग आता त्यांचं म्हणणं काय की जी कंपाऊंड मोटर आहे त्या कंपाऊंड मोटरमध्ये आपण म्हणजे काय करणार जेणेकरून काय होईल, आपल्या मोटरची डायरेक्शन तर चेंज होईल पण त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात ना, म्हणजे मोटरचा टॉर्क असेल किंवा मोटर कम्युलेटिव्ह असेल तर कम्युलेटिव्ह राहील, डिफरन्शियल असेल डिफरन्शियल राहील. याच्यासाठी तुम्ही काय करणार, तर लक्षात राहू द्या की बघा सर्वात पहिले आपण काय करू, आर्मेचर हित बघा याच्यामध्ये काय की सिरीज वाइंडिंग आहे आणि सोबत सोबत काय करणार आपण आर्मेचर लावला आणि काय शंट वाइंडिंग दिलेली. जर समजा तुम्ही काय केलं मला सांगा, जर का फक्त शंट फील्ड वाइंडिंगचा जर का तुम्ही डायरेक्शन ऑफ करंट बदलला, फॉर एक्झाम्पल आपण पकडू की इथं चालला होता अपवर्ड डायरेक्शन आणि याच्यामध्ये पण अपवर्ड डायरेक्शन करंट चालला होता, म्हणजे जर डायरेक्शन ऑफ करंट सेम असेल तर कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर तयार होते. पण जर मी फक्त आणि फक्त काय केलं की सिरीज वाइंडिंगचा डायरेक्शन ऑफ करंट चेंज केला तर बघा ही काय झाली, म्हणजे कम्युलेटिव्हली काय झाली, डिफरन्शियली कंपाऊंड मोटर तयार झाली. म्हणजे इथं काय झाली, आपल्या मोटरची कॅरेक्टरिस्टिक्स बदलली आणि हीच कॅरेक्टरिस्टिक्स बदलू नये म्हणून आपण काय करत असतो, फील्ड शंट पण नाही आणि सिरीज पण नाही, आपण फक्त आणि फक्त काय करतो, जे आर्मेचरचे टर्मिनल आहे किंवा आर्मेचर मधून जाणारा जो करंट आहे त्या आर्मेचर मधून जाणाऱ्या करंटचे आपण डायरेक्शन काय करतो, फक्त बदलतो. म्हणजे याच्यामुळे काय होतं, जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ना मोटरच्या ती काय राहतात, सेम राहतात. मग याचं उत्तर बरोबर आहे, चेंज द आर्मेचर करंट डायरेक्शन. बघा जर का फक्त शंट फील्डची बदलली तर काय मी सांगतो तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक बदलल, म्हणून आपण काय कॅरेक्टरिस्टिक जर का तुम्हाला सेम ठेवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, आर्मेचरच्या करंटची डायरेक्शनच बदलावं लागेल फक्त, दोन्हीची नाही. जर का तुम्ही हे जर ऑप्शन डी बघितलं ना, करंट आर्मेचर अँड शंट फील्ड वाइंडिंग टुगेदर, जर का दोन्ही बदलली म्हणजे जर का सप्लायची पोलॅरिटी बदलली तुम्ही, म्हणजे याची दोन्हीची डायरेक्शन बदलणं म्हणजे सप्लायची पोलॅरिटी बदलणं. जर का सप्लायची पोलॅरिटी चेंज केली तर डायरेक्शन ऑफ रोटेशन बदलत नाही. म्हणून जर का तुम्हाला डायरेक्शन ऑफ रोटेशन पण बदलायची आहे आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण जर का सेम राहू द्यायचे असतील तर फक्त आणि फक्त काय करावं लागतं, आर्मेचर मधून जाणाऱ्या करंटची डायरेक्शन काय करावं लागते, बदलावी लागते. नंतर बघा क्वेश्चन नंबर 49 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ एनव्हीसी कनेक्टेड इन सिरीज विथ अ फील्ड इन अ 3 पॉइंट स्टार्टर. म्हणजे 3 पॉइंट स्टार्टर मध्ये फील्ड सह सिरीज मध्ये जोडलेली असते. त्यांनी काय विचारलं, जे एनव्हीसी असते ना, एनव्हीसी आपण म्हणजे फील्ड सोबत सिरीज मध्ये का कनेक्ट करतो. मी तुम्हाला आताच सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे काय करतो, करंटला लिमिट करण्यासाठी करतो. आणि म्हणजे आता करंटला लिमिट करण्यासाठी किंवा आधीचा क्वेश्चन तोच बघितला आपण, करंटला लिमिट करण्यासाठी ज्यावेळेस ते ओपन होईल आपली शंट फील्ड वाइंडिंग, ओपन झाल्यानंतर त्या मोटरने एकदम हाय स्पीडनं फिरली नाही पाहिजे म्हणून आपण काय करत असतो, या मोटरला म्हणजे एनव्हीसी सोबत कनेक्ट करतो.
म्हणजे याचं उत्तर बरोबर होतं ना, ऑप्शन नंबर डी, टू प्रिव्हेंट द इन्क्रीज इन स्पीड. हा क्वेश्चन मी आधीच एक्सप्लेन केलेला आहे. क्वेश्चन नंबर 50 काय म्हणतो, विच टाइप ऑफ डीसी मोटर यूज इन अ सडन ऍप्लिकेशन ऑफ हेवी लोड्स. मी आताच सांगितलं होतं की जर तुमचा हेवी लोड्स आहे आणि काय सडन म्हणजे फ्रिक्वेंटली त्याची काय होणार, स्पीड बदलणार किंवा फ्रिक्वेंटली लोड बदलणार आहे, मग लोड पण बदलते आणि तुम्हाला काय पाहिजे, हाय स्टार्टिंग टॉर्क पण पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय वापरत असता, कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी मशीन तुम्ही वापरत किंवा कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी मोटर आपण वापरतो. बघा शंट मोटर तेच सांगितलं की कॉन्स्टंट स्पीडसाठी वापरणं इथं दिलेलं आहे मी. बघा डीसी सिरीज मोटर ज्या ठिकाणी क्रेन्स, हॉस्ट किंवा इलेक्ट्रिक ट्रॅक्शन ज्या ठिकाणी स्टार्टिंग टॉर्कची गरज खूप जास्त आहे त्या ठिकाणी. शंट वाइंडिंग आपण कुठे वापरणार, ज्या ठिकाणी फॅन, लेथ किंवा ब्लोअर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे. जसं आपण फॅन आहे बघा, एखाद्या वर्कशॉपमध्ये फॅनला म्हणजे फॅन असेल तर त्या फॅनला कॉन्स्टंट स्पीडनं फिरवण्यासाठी आपण काय करत असतो, शंट मोटर वापरू. आणि जर तुमचा कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर आपण कुठे वापरतो, ज्या ठिकाणी कॉन्स्टंट काय तुमचा लोड चेंज होऊन राहिला पण तुम्हाला कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे, त्या ठिकाणी आपण कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 1, विच स्पीड कंट्रोल मेथड इज यूज टू फूड मिक्सर इन मोटर. म्हणजे आता बघा आपल्या घरामध्ये जे मिक्सर असतं ना, त्या मिक्सरमध्ये त्यांनी काय विचारलं की कोणती स्पीड कंट्रोल मेथड वापरतो. सर्वात आधी लक्षात राहू द्या की जे मिक्सर असतं त्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सल मोटर वापरत असतो. कोणती मोटर वापरतो, युनिव्हर्सल मोटर वापरत असतो. मग आता युनिव्हर्सल मोटर म्हणजे काय, अशी मोटर की जी एसी आणि डीसी, एसी किंवा अशी मोटर जी की एसी किंवा डीसी वरती काम करणार, त्याला आपण युनिव्हर्सल मोटर म्हणतो. मग या मोटरच्या स्पीड कंट्रोलसाठी आपण कोणती मेथड वापरतो, तर बघा तुम्ही सर्वांनी घरामध्ये जर मिक्सर वापरला असेल तर मिक्सरला आपण खटका फिरवतो. मग तो खटका फिरवल्यानंतर काय होतं की खटका फिरवणं म्हणजे आपण काय करतो, टॅपिंग बदलतो त्या मोटरच्या वाइंडिंगच्या. मग आता याला काय म्हणतो आपण, पहिली गोष्ट याचं बरोबर उत्तर येणार सिरीज फील्ड टॅपिंग मेथड. आता का बरं मी तुम्हाला सांगतो, जर बघा नंबर ऑफ नंबर ऑफ टर्न्स जर का जास्त आल्या तर स्पीड वाढते. बघा खटका फिरवला आपण एक वर असलं तर स्पीड कमी स्पीडनं फिरतो, 2 वरती मीडियम स्पीडनं फिरतो आणि 3 वरती अजून जास्त स्पीडनं फिरतो. म्हणजे काय होतं, आपण काय करतो, जास्त नंबर ऑफ टर्न्स त्याच्यामध्ये ऍड करत चालतो सर्किटमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, मोटरची काय होते, स्पीड वाढते. म्हणजेच आपल्या फूड मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण कोणती मेथड वापरतो, सिरीज फील्ड टॅपिंग मेथड आपण मिक्सरमध्ये आपल्या घरच्या वापरत असतो. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की आता डीसी सेकंड इयरचं दुसरं मॉड्यूल डीसी मोटरचा आज आपला तिसरा पार्ट याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. बघा क्वेश्चन खूप जास्त आहेत म्हणून आपण काय केलं, याला पार्ट मध्ये ब्रेक केलेलं आहे. आजचा आपला तिसरा पार्ट झाला, याच्यानंतरचे अजून क्वेश्चन आहेत जवळपास, याच्यानंतर अजून एक 15-20 क्वेश्चन असतील ते अजून आपल्या याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण कव्हर करणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये या क्वेश्चन रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. असेच इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे नेहमीचे जे मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज आहेत आपली एक्झाम रिलेटेड, ती जर बघायची असेल तर मी त्याचा पूर्ण व्हिडिओ किंवा मॅक्झिमम पार्ट मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. इथंच आपला व्हिडिओ आजचा संपला. धन्यवाद.